आता या बघा, या घटकावर MPSCने गतकालीन वर्षामध्ये विचारलेले प्रश्न. आता काय प्रश्न विचारला, मी इमिजिएट प्रश्न टाकला त्याच्या खाली. काय प्रश्न आहे बघूयात. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच आर इन द ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे असं कोणतं सेंटेन्स आहे की जे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. बरोबर आहे. आता आपण बघूयात. तुम्हाला मी काय सांगितलं, ऍक्टिव्हचा फॉर्म्युला काय सांगितलंय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट है ना, असं सांगितलंय ऍक्टिव्ह. ठीक आहे. आणि पॅसिव्हचं फॉर्म्युला काय सांगितलंय की काळ कोणताही असो त्याच्यात टू बी नंतर काय येणार आहे, V3 येणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघूया याच्यात ABC हे 3 पर्याय दिलेले आहेत. बघूयात. द गार्ड रेफ्युज्ड हिम ऍडमिटन्स. द गार्ड याच्यात सब्जेक्ट आला, रेफ्युज्ड V2 आला, वर्ब आला, हिम ऑब्जेक्ट आला, हा दुसरा ऑब्जेक्ट आला. लक्षात घ्या. ठीक आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. रचना काय आल्याची, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी आली. म्हणजेच हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. हा काय आहे, AB आहे. पुढे शी वॉज हँडेड अ चेअर. वॉज हँडेड, वॉज नंतर जर V3 असेल तर तो पॅसिव्ह असतो. PV ऑफ सिम्पल पास्ट. लक्षात घ्या. PV ऑफ सिम्पल पास्ट हे पुढे बघणार आहोत आपण सगळं. लक्षात घ्या. ठीक आहे. हा पॅसिव्ह झाला. बरोबर आहे. आपल्याला काय ओळखायला सांगितलंय, ऍक्टिव्ह ओळखायला सांगितलंय. पुढे वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी. M इज आर नंतर जर V3 असेल तर तो पॅसिव्ह असतो. PV ऑफ सिम्पल प्रेझेंट. PV ऑफ सिम्पल प्रेझेंट म्हणजे सिम्पल प्रेझेंटचा तो काय असतो, पॅसिव्ह असतो. म्हणजे हे पण येणार नाही. आपल्याला काय ओळखायला सांगितलं होतं, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कोणतं एच आहे. आन्सर ऑप्शन मध्ये ए कुठे आहे, आन्सर ऑप्शन मध्ये ए आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. मग लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर काय आलं, 1.